नमस्कार. मी श्री विलास महादेवराव राजूरकर, नेरूळ, नवी मुंबई. मराठी साहित्य स्पर्धा मंचद्वारा आयोजित दिवाळी विशेष कथा अभिवाचन स्पर्धेत मी लेखक श्री गज आनंद म्हात्रे, करावे, नेरूळ, नवी मुंबई यांची रहस्यकथा भूतांची खिंड अभिवाचन करत आहे. या अभिवाचनात लेखकाची पूर्वपरवानगी घेतली आहे. रहस्यकथा भूताची खिंड. एक विद्याधर शिक्षक असतो. त्याला आलेले अनुभव तो आपल्या कथेतून मांडत आहे. विद्याधर झेडपीच्या मराठी शिक्षण शाळेत शिक्षक म्हणून कामात लागला होता. दरवर्षी बदली हा त्या नोकरीतील एक वादळ होते जे टाळता येत नव्हते. त्यांची चौथी बदली डोंगर रानातील लाल खिंड खेड्यात झाली होती. 4 मैलांची रानवाट तुडून ते तिथे पोहोचून नोकरीवर रुजू झाले होते. गावात राहू लागल्याने त्या खेडेगावाचा इतिहास, भूगोल त्यांना माहीत झाला होता. गावाच्या पूर्वेस एक मैलावर एक डोंगर खिंड होती. ती एकमेव अनवट वाट गावात येत होती. दिवसा स्थानिक लोक तेथून जीव मुठीत धरून येत असत, पण रात्री कोणी तेथून येण्यास धजावत नसे. कारण तिथे दरोडेखोर, चोर, भूत निघत असत. विद्याधराचा विज्ञानावर भरोसा असला तरी तो मनात घाबरला होता. त्याने गावातल्या श्रेष्ठ नागरिकांना विचारून त्यामागचे रहस्य काय ते जाणून घेतले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधी त्या खिंडीत रात्री तत्कालीन दरोडेखोरांनी एक लग्नाची वरात कापून रक्तपात केला होता. त्या सर्व मेलेल्या माणसांची मने भूते झाली होती. ती भूते अतृप्त आत्मा त्या खिंडीत निघत असत. रात्री तिथे भूतावर होत असे. अमावास्येच्या रात्री तर खिंडी लग्नाची वरातच कंदिलाच्या उजेडात वाजत गाजत निघत असे. त्या भूताटकीत कोणी माणूस गेला तर जिवंत परत येत नसे. गावात संध्याकाळी कोणी परगावचा पाहुणा आला तर तो वस्तीत राहत असे. ते ऐकून विद्याधराच्या मनात धडकीच भरली होती. तो दिवसा मराठी शाळा चालवायचा आणि रात्री चुपचाप झोपत असे. आपण कधीच रात्री खिंडीत जायचे नाही असे त्यांनी ठरवले होते. विद्याधराचा स्वभाव खेळकर असल्याने गावकरी त्यावर खुश होते. एका संध्याकाळी पोस्टमन विद्याधराची तार घेऊन आला होता. त्यात विद्याधरची आई वारल्याची दुःखद बातमी होती. विद्याधरला रडू कोसळले होते. आता आईच वारली म्हटल्यावर त्याला रातोरात प्रवास करून आपल्या गावी पोचायचे होते. विद्याधराला वाटले तो पोस्टमन आता परत जाईल, मग आपण त्याच्यासोबत खिंड ओलांडून जाऊ. पण त्या पोस्टमनला खिंडीतल्या भूताची गोष्ट माहीत होती. तो म्हणे मी येणार नाही. मग आता मोठी पंचायत झाली, कारण गावातला कोणीच त्यासोबत खिंडीतून पलीकडे जाण्यास तयार नव्हता. आता काय करावे या विचारात असताना गावातला एक दख्खड म्हातारा त्याच्याजवळ आला आणि म्हणाला, मला विडीचे बंडर आणि काडीपिटी घे, मी सोबत येतो, मला जगण्याचा कंटाळा आला आहे. मग ते दोघे किराणमालाच्या दुकानावर गेले. तिथे विद्याधरने म्हाताऱ्याच्या सांगण्यावरून विडी बंडर, काडीपेटी, 2 किलो गुळाचे खडे पिशवीत घेतले होते. विद्याधर आणि तो दख्खड म्हातारा भूताच्या खिंडीजवळ येताच अंधारात उभ्या असलेल्या भयानक झाडावरून घुबडांचे भेदक आवाज येऊ लागले. त्यामुळे विद्याधराचा अंगाचा थरकाप उडाला. त्याने घाबरून म्हाताराचा हात धरला. दख्खड म्हातारा वय झाल्याने थरथरत होता. मग दोघे एकमेकांना धरत एक पावलं पुढं टाकत चालू लागले. तोच वाटेवरून एक 100 फुटाचा अजगर वळवळत त्यांच्याकडे आला. ते दोघे थिजल्यासारखे उभे राहिले. तो अजगर अंधारात दूर गेल्यावर पुन्हा एक नवीन संकट वाचून उभे राहिले. गवतातून वाघाची भयंकर डरकारी ऐकू आली. त्यामुळे विद्याधर तिकडे घामाघूम होऊन बघतो तर गावातून 2 चमकणारे डोळे इकडेच येत असल्याचे त्याला जाणवले. मग विद्याधर पळून जाण्याच्या बेतात होता. तो म्हातारा त्यास पकडून ठेवले.
व गवतातून आलेला तो प्राणी कुत्रा असे समजल्यावर त्यांना थोडे हायसे वाटले, पण तोही या दोघांना पाहून जोरजोराने भुकायला लागला. त्याचा आवाज ऐकून दुसरे 8-10 कुत्रे भुकत आले. आता आपण काही खरं नाही पाहून म्हातारा कुत्र्यावर दगड मारायला लागला. कुत्रे बोंबलत दूर गेले. मग दोघे हळूहळू पुढे सरकायला लागले. त्याच्या पायात एक मोठी घोण चिरडली गेली. तिचे 3 तुकडे झाले होते. ते तुकडे तुटलेल्या जागी चमकायला लागले. एक तुकडा उत्तर दिशेला गेला, एक दुसरा दक्षिण दिशेला गेला, तिसरा तसाच चमकत राहिला. ते दोघे पुढे गेले. पुढे एका निष्पर्ण अवाढव्य झाडावर मोठमोठी वटवाघळे लोंबकळत होती. हे दोघे त्या झाडाच्या जवळून जाताच ती सर्व वटवाघुळे अचानक सैरावैरा उडायला लागली. काहीतरी त्यांच्या डोक्यावरून फडफडत गेले. पुढे एका मोहाच्या झाडावर 100-1 माकडे या दोघांकडे बघत दात विचकायला लागले. मग ते जोरजोरात फांदे हलवून ओरडायला लागले. ते दोघे धावत पुढे गेले. पुढे एकामागून एक असे 50 सारेंद्र प्राणी अंगावर काटे फुलवून धावत आले. हे दोघांनी टुणकून उंच दगडावर उड्या मारल्या. ते सारेंद्र वाटेतून निघून गेले. हे दोघे जीव मुठीत धरून पुढे निघाले असता तोच 2 अवाढव्य बैल झुंज खेळत होते. त्यांच्या मोठमोठ्या टोकदार शिंगाचा कडकडाट आवाज जवळ येत होता. पुढे पाऊल टाकतोच वाटेत त्यांची रणधुमाळी चालू होती. हे दोघे भेदून पुन्हा उंच खडकावर उभे राहिले. पण एक बैल परत आला व त्याचा पाठलाग घेत दुसरा आला व श्वास रोखून ते दोघे पाहत होते. धीर धरून ते दोघे पुढे निघाले. आज काही खरं नाही याची खात्री विद्याधराला पटली व ते पुढे जाताच खिडकीतून एक मोठा काला खडक चालताना दिसला होता. आता खडक कसा काय चालतो हे पाहण्यासाठी हे दोघे अंधारात डोळे चोळत होते. पण त्यांच्या लक्षात आले की तो मोठा अस्वल प्राणी होता. या दोघांना पाहून ते अस्वल अंगावर येत होते. ते दोघे बाजूच्या झाडावर चढले. ते अस्वल निघून गेले. पण त्या झाडावर मधमाशाचा मोहर होता. तेथे मधमाशा घोंगावत होत्या. पण होत्या झाडावरून उड्या टाकून ते दोघे परत पुढे गेले. आता पुढे जातात तिथे एका दगडावर एक म्हातारी बसलेली दिसत होती. तिने आपला हात पुढे केला होता. विद्याधर तो तिथला गुळाचा खडा दिला. थोड्या अंतरावर एक अपंग थंडीत कुडकुडत होता. म्हाताऱ्याने त्यात विडी पेटवून दिली. पुढे 2 मुली अंधारात खेळत होती. त्यांनी हात पुढे करतात विद्याधरने त्याच्या लेमनच्या गोळ्या दिल्या होत्या. पुढे एका लाकडाच्या ओंडक्यावर एक तरुण जोडपे बसलेले होते. ते एकमेकाचे चुंबन घेत होते. त्यांनी हात पुढं करता त्यांना गुळाचे खडे दिले होते. पुढे 4 म्हाताऱ्या रडत होत्या. त्यांना या म्हाताऱ्याने विड्या दिल्या. खिंड संपता 2 म्हातारे धावत आले. त्यांच्या हातात कुऱ्हाडी होत्या. विद्याधरने त्यांना गुळाचे खडे दिले. ती भुताटकीची खिंड पार करताच सोबतचा म्हातारा बाजूला जाऊन लघुशंका करू लागला. मग विद्याधरही गर्भगळीत अवस्थेत बाटलीतील पाणी पिऊ लागला. आता विद्याधराला 1 मैलावर रस्त्यावर जाणाऱ्या येणाऱ्या गाड्या दिसत होत्या. तिकडे आरशाभूताप्रमाणे पाहत असताना इकडे सोबत असलेला म्हातारा काठीसह गायब झाला होता. आता विद्याधर चरकला होता. तो मगापासून सोबत होता. तो नक्कीच गावातला म्हातारा होता की भूत होता. विद्याधर गांगरला पण रस्त्याकडे धावत निघाला होता. रस्त्यावर बस धाब्यावर धाबा टाकीत पोचल्यावर तिथे भेटलेला लाल खिंड गावातला माणूस म्हणाला, गावाबाहेर शेतावर राखणदार देव आहे. त्याचे नाव झोटिंग देव. त्या देवाने तुला भूतापासून वाचवले. आता गाडी पकड आणि घरी जा. मी सकाळी झाल्यावरच त्या भूतखिंडीतून गावात जाणार आहे. हे ऐकून विद्याधर हैराण झाला. ही होती राष्ट्रकथा भूताची खिंड. ऐकल्याबद्दल धन्यवाद.